आता तरी मिळूनी सर्व बोला, आता तरी मिळूनी सर्व बोला, ना ऐसे ना पुन्हा होणे हताशा होत आले, यापुढे ते ना कधी होणे. काय झालं डॉक्टर साहेब? ती बरी होईल ना? त्यांची अवस्था होती तशीच आहे. डॉक्टर साहेब, काहीच फरक पडला नाही. जोवर त्या शुद्धीवर येत नाहीत आम्ही काहीच सांगू शकत नाही. डॉक्टर साहेब, तुम्ही काहीही करा, पण माझ्या मालतीला वाचवा. हो हो डॉक्टर साहेब. मी सांगितलं ना, आम्ही शर्थीचे प्रयत्न करत आहोत. त्यांना पुढचे 24 तास ICU मध्ये ठेवावं लागेल. त्यानंतर पाहूया. तुमच्यापैकी कोणीतरी माझ्या सोबत या, पेपर साइन करा. हो, चला. दीनानाथ गुरुजी नमस्कार. नमस्कार. कसे आहात तुम्ही? तुमच्या राज्यात हे काय चाललंय मंत्री साहेब? मी ह्या घटनेचा निषेध करतो म्हणून स्वतः इथे आलोय. माझ्यावर विश्वास ठेवा. ह्या सगळ्या मागे जो कोणी असेल त्याला मी सोडणार नाही. ठीक आहे, गुन्हेगाराला त्याची शिक्षा मिळेलच, पण मालतीचं काय? तिचा काय दोष होता? तिची अशी अवस्था का झाली? आता मी काय बोलू गुरुजी? मला तुमच्याबद्दल सहानुभूती आहे. हवं तर मी हा मुद्दा विधानसभेत मांडू शकतो, पण याने काय साध्य होणार? जे घडायचं होतं ते घडलं. मंत्री साहेब, राजकारणात महत्वाकांक्षेचा एवढा अभ्यास असतो का की कोणी कोणत्याही थराला जाऊ शकतं? गुरुजी, मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे, पण आता काय बोलणार? तुमच्या जागी इतर कोणी असतं तर मी समजावलं सुद्धा असतं. मला फक्त हे विचारायचंय मंत्री साहेब की ह्या लाजीरवाण्या घटनेची कोणी नैतिक जबाबदारी स्वीकारणार आहे की नाही? गुरुजी, तुम्ही शिक्षक आहात का? का या घटनेची गुंतागुंत वाढवताय? तुम्ही मला सांगा की मालतीताई कशा आहेत? अजूनही कोमातच आहे ती. हे पहा गुरुजी, तुम्ही मालतीताईंची काळजी घ्या. जेव्हा त्या शुद्धीवर येतील तेव्हा मी त्यांच्याशी बोलेन, मग सगळी उत्तरं मिळतील. मी तुमच्या पाठीशी उभा आहे. स्वतःला अजिबात एकटं समजू नका. मी डॉक्टरांना भेटून येतो. बघतो की मालतीताईंवर व्यवस्थित उपचार होत आहेत की नाहीत. जय हिंद. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. मी इथला आमदार आणि मंत्री राज मराठे. डॉक्टर प्रदीप शर्मा. प्लीज बी सीटेड. आणि कसं चाललंय हॉस्पिटल डॉक्टर साहेब? चाललंय तुमच्या कृपेने. माझी कृपा नाही, ही तर सरकारची कृपा आहे डॉक्टर. तुम्ही सरकारपेक्षा कमी थोडेच आहात. जर तुम्ही प्रयत्न केले नसते तर हे अत्याधुनिक हॉस्पिटल उभं राहिलंच नसतं. असो, सोडा. आमच्या धरमपूर मधल्या नवनिर्वाचित सरपंच मालतीताई कशा आहेत? मला म्हणायचंय की त्या वाचतील की नाही? काही सांगू शकत नाही. त्यांची कंडिशन अजूनही क्रिटिकलच आहे. म्हणजे 50-50%? ते तर मी सांगू शकत नाही. एक डॉक्टर म्हणून माझी जी ड्युटी आहे ती मी मनापासून करतोय. प्रयत्न करा. देव न करो, पण मालतीताईंना काही झालं तर
त्याचे गंभीर पडसाद उमटतील. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतोय. जय हिंद. जय हिंद. हॅलो विकी, अरे कुठे आहेस बाबा तू? काय बोलताय मंत्री साहेब? आजकाल भेटणं कमी आणि फोन जास्त होत आहेत. अरे मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तुमच्या त्या सरपंच आहेत ना मालतीताई, त्यांची चौकशी करून येतोय. का जखमेवर मीठ सोडताय मंत्री साहेब? मी तिला सरपंच मानतच नाही. आता तू मान किंवा नको मानू, पण मला तर संकटाची चाहूल लागली आहे. कशाला कोड्यात बोलताय मंत्री साहेब? सरळ सरळ सांगा ना काय झालंय. हे बघ विकी, तुला माहितीये की मालतीताई हॉस्पिटलमध्ये आहेत माहिती आहे. आणि त्यांचा जबाब नोंदवायला पोलीस तयारच आहेत. शुद्धीवर येताच जर त्यांनी शंकरसिंगजींच्या विरुद्ध जबाब दिला तर? तुम्ही मला घाबरवताय मंत्री साहेब. मी अशा गोष्टींना मुळीच घाबरत नाही. तू घाबर किंवा नको घाबरू, पण मालतीताईंच्या या अवस्थेसाठी जर शंकरसिंगच जबाबदार आहेत तर मी त्यांना फक्त सावध करतोय. एक गोष्ट नीट आहे का मंत्री साहेब? आकाश पाताळ जरी एक झालं ना तरी माझ्या बाबांच्या केसालाही धक्का लागणार नाही. अरे विकी, मी तर फक्त सावध करतोय. नंतर असो नको म्हणूस की मी सांगितलं नाही. प्रकरण गंभीर होत चाललंय. तक्रार महिला आयोगापर्यंत पोहोचलीये. कदाचित त्यांची टीम गावात तपास करायला येऊ शकते. काय? शंकरसिंगजी माझे जुने मित्र आहेत आणि ह्या प्रकरणामुळे आमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. हीच ती फाईल आहे. तुम्हा सर्वांनाच माहितीये की आज ही अर्जंट मीटिंग का बोलवली आहे. अहो पण बीडीओ साहेब, असं काय घडलंय? ऐका यांचं, तुम्ही होतात कुठे सुधाकरजी? तुम्हाला काहीच माहिती नाहीये का? मी माझ्या मेहुणीच्या लग्नाला गेलो होतो, गावात नव्हतोच त्यावेळी. हे पहा सुधाकरजी, आपली समस्या ही आहे की आपल्या नवनिर्वाचित सरपंच बाईंनी अजून शपथ घेतली नाहीये. त्यांच्यावर एक वाईट प्रसंग ओढवलाय आणि हेही ठाऊक नाहीये की त्या कधी कार्यभार स्वीकारतील. आपल्याला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, पण हे बघा, त्यांच्यासोबत जे काही झालं ते आपल्या सर्वांसाठी लाजिरवाण आहे. मला मान्य आहे की हे जे काही झालंय ते खूप वाईट झालंय, पण आपल्या सर्वांनाच माहित आहे की मोठ्या मोठ्या आपत्तीनंतरही हा देश पुढे जात राहतो. आपली ग्रामसभा ही पंचायत सुद्धा पुढे जातच राहील. बरोबर बोललात तुम्ही. आता मेलेल्याच्या मागे आपण मरून कसं चालेल? हो, मलाही हेच म्हणायचंय की आयुष्य थांबत नाही, ते चालतच राहतं. आणि म्हणूनच आपण इथे जमलो आहोत. तुम्हाला हे म्हणायचंय की जर मालतीताई उपस्थित नाहीयेत तर सरपंच पदासाठी फेरनिवडणूक होणार आहे का? नाही नाही, त्याची काही गरज नाही. आम्हाला तर वाटतंय की मालतीताईंनी लवकर येऊन आपला कार्यभार स्वीकारावा. पण त्यांच्या अनुपस्थितीत ग्रामपंचायतीचं काम थांबता कामा नये. तर म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? मला नाही वाटत. हे तुम्हा सर्वांनाच मिळून ठरवावं लागेल की तुमचा उपसरपंच कोण असावा, जो मालतीताईंच्या अनुपस्थितीत ग्रामपंचायतीचं काम सांभाळेल. मला विचारायचंय की हे कसं शक्य आहे बीडीओ साहेब? व्हेरी सिंपल. तुम्ही सगळे परस्पर संमतीने तुमच्यापैकीच कोणी उपसरपंच म्हणून निवडा, जो मालतीताईंच्या अनुपस्थितीमध्ये ग्रामपंचायतीचं काम सांभाळेल. पण
या पदासाठी आम्हा सर्व सदस्यांचा एक विचार किंवा एकमत नाही होऊ शकत. काही हरकत नाही. उद्या आम्ही एसडीएम साहेबांशी बोलून बघतो आणि बीडीओ साहेबांच्या उपस्थितीत एक ग्रामसभा बोलवून एका उपसरपंचाची निवड करूया. ठीक आहे. सर, उद्याची एक वेळ द्या. ठीक आहे. तर उद्या 11 वाजता. 11 वाजता तर ओ सॉरी, उद्या तर जिल्हा मुख्यालयात जायचंय. आपण संध्याकाळी भेटूया का? हा, हे बरोबर. तर उद्या संध्याकाळी भेटूया. ठीक आहे. हो हो ठीक आहे. हा राधे, बोल काय झालंय. अहो विकी दादा, गावाची सत्ता हातात घ्यायची खूपच चांगली संधी चालून आली आहे. कशी? अहो ते असं, या सरपंचाचा काही भरोसा नाहीये. ती हॉस्पिटल मधून खुर्चीपर्यंत येईल की मधल्या मध्येच आउट होईल. काल बीडीओ साहेब आले होते आणि ते म्हणाले की ग्रामपंचायतीसाठी ताबडतोब एक उपसरपंच निवडला पाहिजे. अच्छा. तुम्हाला तर ठाऊकच आहे की एकूण 15 सदस्य असतात आणि त्या 15पैकी जर तुम्ही 8 जणांना जरी गळाला लावलं तर या गावात तुमची सत्ता आलीच म्हणून समजा आणि त्यांच्यातल्याच कोणाला तरी उपसरपंच बनवा. मग पुढची 5 वर्ष तुम्हीच राजे असाल. राधे, तू जितका धूर्त आहेस ना तेवढा वाटत नाहीस. त्यापेक्षा कितीतरी जास्त आहेस. 8 जण. अरे नमस्कार सायकलच दादा. दुरुस्त करत राहणार का? आता त्याचं काय ना दादा की छोटा सगळ्यांच्या सायकल्स बघून सारखा हट्ट करतोय म्हणून म्हटलं की आज या सायकलचं काम करून टाकावं. काही बातमी? विजय, खूपच पक्की बातमी आहे. तू जर ऐकशील तर तुला धक्काच बसल. काय? त्याचं काय झालंय की आज संध्याकाळी विकी दादानं फार्म हाऊसवर पार्टी ठेवली आहे. कोण कोण येत आहेत? आता कोण कोण येणार आहे ते तर मला माहित नाही. हा, पण विकी दादा आहेत तर त्यांचे मित्र पण तसेच असतील. आणि होय, तिकडं चिकन मटन खाणं पिणं पाजणं देशीपासून ते इंग्लिश पर्यंत सगळी सोय आहे तिथे. काय रे? एक गोष्ट नीट लक्ष देऊन ऐक. आता डाव पलटण्याची पूर्ण तयारी झालेली आहे. राजकारणाचा असा खेळ जो ना कधी खेळला गेला असेल आणि ना कधी खेळला जाईल. अहो तुम्ही मला फक्त एकदा आवाज तर देऊन बघा विकी भाऊ. आम्ही सगळेच तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहोत. बस अशी सोय करून टाक की राजकारणात मजा येईल. आता सगळे बघतील राजकारणातील नॉट आउट सेंचुरी. अरे वा विकी भाऊ, एवढे धूर्त कसे झालात तुम्ही? अरे शंकर सिंगजींचा मुलगा आहे मी, शंकर सिंगजींचा. आणि त्यांचं डोकं कम्प्युटरपेक्षा फास्ट चालतं, समजलं? अरे क्या बात है विकी दादा, क्या बात है. बाकीचे सगळे दिसत नाहीयेत. ए दुर्गेश भाऊ, अरे दुर्गेश भाऊ, काय रे, मी कधीपासून तुझी वाट बघतोय. काय झालं दादा? माझं काही चुकलं का? अरे नाही बाबा, असं काही नाहीये. मी तुला घेऊन जायला आलोय. कुठं भाऊ? अमेरिका, दुबई, चल ना. अहो, कशाला थट्टा करताय भाऊ? एकतर आधीच परिस्थिती वाईट आहे माझी. खूप टेन्शन मध्ये आहे मी. अरे दुर्गेश, मी तर तुझं टेन्शनच घालवायला आलोय.
चल बस गाडीमध्ये. कशाला घाबरवताय भाऊ? मुलं बाळ घरी वाट बघतायत. अरे मी पार्टी देतोय आणि तुला वाटतंय की मी दादागिरी करतोय? अरे फार्म हाऊसवर छोटीशी पार्टी ठेवली आहे, मौज मजा करूया. चल बस गाडीमध्ये. ठीक आहे, ही सायकल आणि सामान घरी ठेवून येतो, मग जाऊया. अरे सोड ना. आता जर तू हे सामान घेऊन गेलास तर थोडंच परत येणार आहेस. हे सामान आणि सायकल तुझ्या घरी मी पोहोचवतो. चल तू गाडीमध्ये बस. चल 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 ना. अहो काका नमस्कार. नमस्कार. ह्या वयात किती कष्ट करताय? संध्याकाळ होत आली आहे. अरे कष्ट करताना वेळ थोडीच बघितली जाते. वेळ तर साहेब लोक बघतात ऑफिस मध्ये. मी तर शेतकरी आहे. बरोबर आहे काका, पण कष्ट करण्यासोबत थोडी मौज मजाही केली पाहिजे की नाही? अरे आता तर मी म्हातारा झालोय. या वयात काय मौज मजा करणार. हे काय बोलताय काका? मौज मजा करण्याचं काय वय असतं का? मग या माझ्यासोबत. हे बघ, मला माफ कर. आज माझी तब्येत सुद्धा बरी नाहीये. अहो काका, गळ्यात 2 घोट गेल्यानंतर तब्येत अगदी ठणठणीत होऊन जाईल. चला. कसला विचार करताय काका? मी विचार करतोय की अजून खूप काम बाकी आहे. अहो काका, 6 वाजतायत, आणखी किती काम कराल? सोडा काम. चला चला, काय विचार करताय? अरे पण अहो चला. नमस्कार बहिणी. रामेश्वर घरी आहेत का? नाही. सगळी जवळची माणसं गेली कुठे? बरं वहिनी, हा? आला तर त्याला फार्म हाऊसवर पाठवून द्या. हो. मला तर काहीच कळत नाहीये. एकतर बाबा डोकं धरून बसून असतात किंवा गोंधळल्यासारखे घाई गडबड करतात. खरं सांगायचं तर भारती, ते आतल्यात घुसमटतायत. त्यांना जे बोलायचंय ते बोलू शकत नाहीयेत. त्यांना वाटतंय की ह्या सगळ्याला जबाबदार तेच आहेत. काका, मला तर त्यांची ही अवस्था बघवतच नाहीये. मी खूप प्रयत्न करते त्यांच्यासमोर माझे अश्रू लपवण्याचा. कोणाची तरी दृष्ट लागली आपल्या घराला. दृष्ट काय लागणार? सगळं काही ठाऊक असतानाही आपण मुकाट्याने बघत बसलोय. कधी कधी तर मला असं वाटतं की ह्या शंकर सिंग आणि विकीला दोघांनाही सरळ जाऊन. काका, त्याने काय होणार आहे? माझी आई लगेच बरी होऊन घरी परत येईल? नाही येणार. सध्या तरी हे महत्वाचं आहे की आई लवकर कशी बरी होईल. आणि अजून आपण वहिनीला धड बघितलंही नाही आणि डॉक्टर आयसीयू मध्ये सोडतही नाहीयेत. काका, मला तर वाटते की हीच गोष्ट बाबांच्या मनात चालते. आई सापडली तीही ह्या अवस्थेत. ना धड तिला बघू शकतो, ना बोलू शकतो. काका, तुमचा तिथल्या डॉक्टरांवर तरी विश्वास आहे ना? असं का विचारतेस तू? खरं तर मला सुद्धा भीती वाटायला लागलीये. अशा लोकांचा काय भरोसा, ज्यांनी इथले नियम, कायदे, पोलीस सगळ्यांना आपल्या मुठीत ठेवलंय. ते डॉक्टरांना सुद्धा विकत घेऊ शकतात ना? आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या
ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व